अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाजरीन, आपण बघत आहोत आपलं हे कोकणी न्यूज चॅनल. मी हाय आपलं होस्ट मुख्तार सुर्वे. नाजरीन, आजची अहम आणि एक खास खबर, जी खबर आहे खुश खबर. भले मुंबई गोवा हायवे अजूनपर्यंत पुरो नाही झालेला आहे, पण आपल्या सगळ्या कोकणवासियाला या बातीची खुशी जरूर की येत्या 30 सप्टेंबर 2025 ला आपला नवी मुंबईचा एअरपोर्टचा जे हे इफ्तिताह होते. वाकई ही एक मोठी खुशखबरी आहे, का की आपल्या कोकणातनं हजारो नाही लाखो अफराद बैरून ममालिकला बरसरे रोजगार आहेत आणि रोजाना शेकडोच्या तादातला आपली कोकणवासी लोक एअरपोर्टच्या जरिये आपल्या वतन अजीजला आणि आपल्या घरादारा येतात. ऐशातला आता अक्सर आपल्याला हे मसलो पेश येतं की अगदी पनवेल खैनं जे आपल्याला ट्रॅफिक मिळतं ते एअरपोर्टला पोचतं, तर कमतीत कमी 2-2.5 तास तर ऐसं जातातच. पण ही आपला एअरपोर्ट खुल्यावर कमतीत कमी 2-2.5 तासाची आपली बचत होईल आणि जी आपली म्हणजे घर वापसी बोलताव ना की दुबई, कोयत, कतर, मस्कत, बहरीनशी आपण जी परत येताव ना, ती 2-2.5 तास जल्दी आपण आपल्या घरा आपल्या बायको पोरातला परत येऊ आणि आसानीने सवलतच्या संघात. ह्या संघात अशा पण आहे की तोपर्यंत राहिलेला आपला मुंबई गोवा हायवे जो आहे तो जल्दी पुरो होईल. नाजरीन, ही खुशखबरी ऐकवत्या वखत आपल्याला एक हस्तीची जरूर आठवण काढली पाहिजे. ती हस्ती अलमरहूम अब्दुर्रहमान अंतुले साहब. न्यू बॉम्बेची जेव्हा प्लॅनिंग बनली, मला वाटते 70-80च्या दिहातला, तेव्हा अलमरहूम जे के साबिक वजीर आला महाराष्ट्र राहिलेला, त्यांचा पण एक अहम सपना होता की ही एअरपोर्ट बनवू. अलगर्ज ह्या एअरपोर्टच्या बाऱ्यात जर बोलायचं आहे तर थोडी बहुत आपल्याशी जी तफसील आहे ते आपण आपल्या सामने पेश करता. ही आपल्या भारताचा एक मात्र ऐसा एअरपोर्ट आहे ना ज्याचे की नदीचा रुख मोडले गेलेला आहे आणि तिथं तकरीबन 900 ते 1000 फूट उंच एक पहाड होतो. त्या पहाडीला तोडून जमीनच्या सते बराबर करून ही एअरपोर्ट बनवलं गेलेलं आहे. ही एअरपोर्ट एक अजीम नजरिया, एक अजीम मकसदच्या तहत जे हे बांधलं गेलं आहे आणि ह्यानी आपल्या भारताची तरक्कीची एक नवीन जी हे वाटचाल चालू होते आणि ह्यो आपल्या भारताच्या तरक्कीचा एक सिंबल आहे, एक निशान आहे. वाकई की ह्या एअरपोर्टच्या बदौलत जी आपला ट्रान्सपोर्टेशन आहे, मग चाहे ती बाय एअर असो, बाय रोड असो या बाय वॉटर असो, मोप काही ह्याच्यातला तब्दिली होणार आहे आणि ह्याच्यापासून मोप काही लोकांना रोजगार मिळणार आहे. ह्या एअरपोर्टशी तुम्ही बाय रोड, बाय रेल्वे, बाय मेट्रो आणि बाय वॉटर म्हणजे पाणीच्या जरिये पण तुम्ही ट्रॅव्हल करू शकता, रेल्वेच्या पण जरिये, मेट्रोच्या पण जरिये. अलगर्ज रोड ट्रान्सपोर्टेशनची मोप खास सवलत बनवली गेलेली आहे आणि ह्याचं आत्ता जो आहे फेस 1 कंप्लीट झालेलो आहे. 2032 पर्यंत पुरा एअरपोर्ट जे हे बनून त्यातनं जे आहे त्याच्या पुरे ॲक्टिव्हिटीज चालू होतील. आता आपल्या नाजरीनला सांगता की जर तुम्ही तिकीट वगैरेच्या ह्यासाठी पोर्टलवर गेला हो आपल्या आयटाच्या, तर आता NMI म्हणजे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, ह्या बातीचं तुम्ही ह्या कोडचं तुम्ही जरूर ध्यान ठेवा. सुरुवातीला आता म्हणजे 30
सप्टेंबर 2025ला चालू झाल्यावर सुरुवातीला आता फक्त डोमेस्टिक सर्व्हिस चालू राहणार आहे आणि आमची तर काय आजचं सूत्र खबर देणारं नाही आहात, पण आम्ही उम्मीद करू शकता की ऑक्टोबर नोव्हेंबर खेळणं इंटरनॅशनल फ्लाईट्स पण आता या जाया लागतील. ही एअरपोर्टची जी डिझाईन आहे ती आउटसाईडची एक तरची लोटस डिझाईन आहे आणि खास सुविधा संघात ही एअरपोर्ट बनवलं गेलेलं आहे. जरपर्यंत माझी आपली माहिती आहे की चूंकि मी दुबईला राहिलो आहे आणि दुबईशी हमेशा सफर करतो ना, तर त्या बराबरीचा ही आपला एअरपोर्ट आहे का की त्याची जी चमक चकाचौंध आपण माझ्या पसे मंजरला तुम्ही बघू शकता. फक्त जरूरत इतकीच आहे ना की जी ज्या एतिबारशी आणि ज्या मेनर्सशी आपल्याला सर्व्हिस मिळली पाहिजे एअरपोर्टच्या स्टाफशी, ती आशा करता हूँ की मिळेल. ह्याचो रनवे जो आहे तो 3700 ह्यापर्यंत आहे आणि ह्याच्यातल्यान ज चेक इन काउंटर आहात तर 350 चेक इन काउंटर आहात. त्याच्या बाद 78 बोर्डिंग गेट आहात आणि एअरपोर्टशी तकरीबन बाहेर पर्याला किंवा अंदर जाया तकरीबन 6 रूट आहात. त्या रूटशी आपण ये जा करू शकता. वॉटर टॅक्सीची पण तर सवलत आहे जसं की तुम्ही मी बोलला. आणि कार्गोचा जी रूट आहे ती टोटली डिफरंट आहे, अलगच आहे. तर आज आपण ह्या सगळ्या बातीचं गवार येणार आहोत की ही खुसुसी तौरवर आपल्या कोकणासाठी एक तराचा वरदान आहे आणि ही कोकणची तारीख बदलणारा ही आपला मुंबईचा म्हणजे नवी मुंबईचा इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. आपण आशा करूया की आपला भारत देश हमेशा तरक्कीची रोज एक नई तारीख लिखल. आजच्यासाठी इतकाच आणि कोकणी न्यूजच्या तर्फे सगळ्या कोकण वासियाला ह्या एअरपोर्टबद्दल मुबारकबाद. अल्लाह हाफिज. परत भेटू नवीन बात खबरच्या संघात. आणि हो, आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अल्लाह हाफिज.